श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः। गेले वृक्ष राक्षस वानर मागे बंधू सहित श्री रघुवीर बैसले असती सुखे अपार आनंद निर्भर ते समयी। आणि पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं सगळे असणारे हसवल वानर सगळेजण निघून गेले, आपापल्या मार्गस्थाला आपापल्या गावाकडे आपापल्या प्रदेशामध्ये गेले। इकडे पाठीमाग अयोध्येमध्ये रामचंद्र आनंदाने अयोध्येचं राज्य आपल्या सगळ्या बंधू समवेत करत होते। तेव्हा मध्यान्ह काळ प्रवर्तला स्नान संध्या विधी सर्व केला भोजन सारोनी ऋषी सकाळा बंधू सहित राघवे। आणि इकडे सकाळी सकाळी उठले, सगळं आपला विधीचा तो सकाळ सकाळचा नित्यक्रम सर्वांनी केला। दुपारची वेळ झाली, सूर्य डोक्यावरती मध्यान्ह काळाला आला, सर्वांनी स्नान वगैरे केले, भोजन करून सगळेजण रामचंद्र सहित बसले म्हणतात। तवा अकस्मात मधुरवाणी आकाशी होणी श्रीराम श्रवणी पडली तय सभास्थानी पारे गगनी मज श्रीराम। आणि सगळेजण बसलेले होते, सगळ्यांचं दुपारचं जेवण झालेली होती। सभेमध्ये सगळेजण बंधू सहित रामचंद्र सिंहासनावरती बसले होते। तेवढ्या वेळामध्ये आकाशातून आवाज आला, आकाशवाणी झाली आणि सगळ्या सभा तटस्थ झाली आणि आकाशामधून आवाज आला, रामचंद्र आकाशाकडे एकदा माझ्याकडे बघा। रूपे करुणी राघवा मज पावे पुकारनवा मी पुष्पका कैलासाहुनी देवा धनेशे मजा पाठविले। आणि आकाशामधून आवाज येऊ लागला, तो असणारा आवाज असा येत होता, भगवंता कृपाळू आहात, माझ्याकडे पहा, मी पुष्पक आहे, पुष्पक विमान आहे आणि मला असणाऱ्या कैलासावरून कुबेराने पाठवलेला आहे, तुमच्या असणाऱ्या सेवेसाठी मी इथं आलेला आहे, असं पुष्पक विमान आकाशामधून रामचंद्राला बोलू लागलं। बोलिले मंजुळ उत्तरे ते अवधारावे राजीव नेत्रे मने पुष्पकावरी श्री रामचंद्रे पूर्वी आरोहण पै केले। आणि अतिशय मंजूळ आवाजामध्ये गोड असणाऱ्या वाणीने ते पुष्पक विमान बोलू लागलं, रामचंद्रा लक्ष दे, ऐका, पूर्वी तुम्ही असणाऱ्या पुष्पकावरती आरोहण झाला होतात आणि माझ्या याच विमानामध्ये बसून तुम्ही लंकेवरून अयोध्येला आलेले होतात, असं ते पुष्पक विमान आकाशातून बोलू लागलं। मी तुझे आज्ञेने रघुपती गेलो होतो धनेशाप्रती तेने माझा पुनरुपी नरपती तुझे सेवेसी पाठविले। आणि ते पुष्पक विमान सांगू लागले, भगवंता तुमच्याच आज्ञेने मी पुन्हा इथून कुबेराकडे गेलेलो होतो, कारण कुबेराला वाटलं होतं की आपलं विमान आपल्याला मिळावं, त्याची इच्छा होती, म्हणून तुम्ही त्याच्या इच्छेसाठी मला कुबेराकडे पाठवलं होतं, पण आता पुन्हा कुबेरानं तुमच्या सेवेसाठी मला परत इथं पाठवलं, असं पुष्पक बोलू लागला। ज्यावरी आरुढला श्री रघुनाथ ते पूज्य माझा पूजित मी त्यावरी न आरुढे निश्चित हा संकल्प कृत पै माझा। आणि कुबेरानं असा संकल्प केलेला आहे, ज्या विमानावरती रामचंद्र आरूढ झालेले होते, ज्या विमानावरती रामचंद्र बसलेले होते ते मला पूजनीय आहे, ते पूजेचं ठिकाण आहे, पूजा करण्याचं स्थान आहे, म्हणून त्या विमानावरती मी पुन्हा बसणार नाही, असा कुबेराचा निश्चय होता। आगा पुष्पका अवधारी श्रीरामे मारिले दुराचारी रावणवतीला सहपरिवारी जोका करी निंद्य कर्म। आणि तो असणारा कुबेर सांगू लागला विमानाला, विमान ऐक म्हणली, ज्या असणाऱ्या विमानावरती बसून त्या असणाऱ्या राजा रावणाने अनेक वाईट कर्म केलेली होती, जगाला त्रास दिलेला होता, ह्याच विमानावरती बसून रामचंद्राने त्या दुष्ट कर्म करणाऱ्या रावणाला मारलेला आहे, असं कुबेरजी विमानाला बोलतात। मद झाले परमसुख त्रैलोक्यासी अतिहरिक दुरात्मा वधुनी दशमुख प्रधानेसी देख रणांगणी। आणि त्या असणाऱ्या दुष्ट रावणाला मारल्यामुळे मला अफाट सुख झालेलं आहे, सगळ्या असणाऱ्या त्रैलोक्याला आनंद वाटलेला आहे। दुष्ट दुरात्मा असणारा राजा रावण त्याच्या प्रधानासहित मंत्रीसहित कोळासहित मारलेला आहे, म्हणून सर्व त्रैलोक्याला सुख वाटलं, असं कुबेरजी विमानाला बोलतात। आगा पुष्पका रघुनाथा ते तू अभावे माझे आज्ञेते ऐसे निरोपोनी धनेशे ते तुमचे सेवेते पाठविले। आणि पुष्पकजी रामचंद्राला सांगू लागला, अशी कुबेराची आज्ञा आहे, कुबेरानं मला सांगितलंय, म्हणून आता तुमच्या असणाऱ्या सेवेसाठी मी इथं आलेलो आहे, तुम्हाला बसण्यासाठी, तुम्हाला फिरण्यासाठी, तुमच्या सेवेमध्ये रत होण्यासाठी, तुमची सेवा करण्यासाठी मला इथं कुबेरानं पाठवलं, असं पुष्पक विमान बोलू लागला।
जनकात्मजा. ऐकोनी श्रीरामे त्याची माता म्हणी संतोषला जनकात्मज बर्वे म्हणून अंगीकारित कुबेराच्या विमाना. आणि मग अशा पद्धतीने त्यानंतर ना कुबेराचं बोलणं ऐकलं आणि मनी संतोषाला जनकचा मग ती पण बरोबर जनकाचा जावई. हा जनकाचे जावई असणारे रामचंद्र ते सुद्धा ते असणाऱ्या विमानाचं बोलणं ऐकून त्यांनाही आनंद वाटला आणि कुबेराचा सुद्धा मानसन्मान रामचंद्रांनी केला. ते असणाऱ्या विमानाचा स्वीकार भगवंत करू लागले. तदनंतर श्री रघुपती पुष्पका पूजी अति निगुती धूपदीप पंचारती नाना सुगंधी पूजी. आणि त्या पुष्पकाचं बोलणं ऐकलं. लगेच रामचंद्रांनी पुष्पका असणाऱ्या रामचंद्राच्या जवळ आलं. त्याची असणारी धूपदीप पंचारती लावून अनेक वेगवेगळे फुलांचे हार घालून त्या विमानाची पूजा केली. पुष्पका म्हणे श्रीराम तू अदृश्य गती विचारे व्योम जैसे सिद्ध साधू भक्त परम अदृश्य गती विचारती. पुष्पकाला रामचंद्र बोलू लागली, पुष्पकजी तुमचा असणारा आकाशामध्ये फिरणं कसं आहे गुप्त गतीनं आहे. तसं साधू भक्त विरक्त वैरागी लोक अदृश्य गतीनं राहतात. ह्या असणाऱ्या संसारामध्ये तशा पद्धतीने तुम्ही अदृश्य गतीनं आकाशामध्ये फिरताव असं विमानाला भगवंत बोलतात. तैशी तुवा पुष्पकेही स्वइच्छेने विचारावी मही मी स्मरण करीन जे काही पाही तेव्हा त्वरित पळी यावे. आणि रामचंद्र त्या पुष्पक विमानाला बोलू लागले, जावा बोलले तुम्ही स्वइच्छेने विमानामध्ये आकाशामध्ये गमन करा. जावा तुम्ही तुम्हाला जिथं फिरायचं तिथं आनंदाने जावा. पण जेव्हा जेव्हा मला गरज लागेल विमानाची तेव्हा तेव्हा मी स्मरण करील तुमचं आणि तुमचं स्मरण केले की तुम्ही ताबडतोब माझ्यापाशी यावं असं पुष्पक विमानाला रामचंद्र सांगतात. ऐकोनी श्रीरामाचे वचन पुष्पके करुणी प्रदक्षिणा श्रीरामा माता लावून सुखे गमन करीते झाले. रामचंद्राचं बोलणं ऐकलं. त्या असणाऱ्या विमानानं रामचंद्राला माथा खालवून त्या ठिकाणी असणारा नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली आणि आकाशामध्ये विमान गुप्त असणारा वास करण्यासाठी निघून गेलं. ऐसे पुष्पक विमान कोणा दुःख ने देता गमन विचारे पुरे पाटणे आणि उद्यान दृश्य होऊन ते काळी. आणि अशा प्रकारचं ते विमान आकाशामध्ये त्याच अयोध्येमध्ये गल्लीमध्ये बाजारपेठामध्ये आकाशामध्ये संचार करू लागलं. पण ते विमानापासून कोणालाही दुःख होता कामा नाही. असं अदृश्य गतीनं आणि कोणालाही न दिसता असं ते विमान आकाशामध्ये निघून गेलं. तवयरीकडे काही काही सूत जित जामाज्ञा विनवित स्वामी आश्चर्य थोरते देखतासे राजेंद्र. आणि इकडे असणारे भरतजी रामचंद्राला विनवू लागले. ऐका म्हणले रामचंद्रा, आता अयोध्येचे तुम्ही राजे झालेले आहात. एक मी थोर आश्चर्य बघितलं. कोणतं सांगतो ऐका. श्रीराम राज्य महिमान कोणा नाही दुःख दैन्य कोणा नाही मी तू पण सुख संपन्न पुरवासी. आणि रामचंद्र ह्या असणाऱ्या नगरीमध्ये जेव्हापासून तुम्ही अयोध्येचे राजे झालेले आहात तेव्हापासून नगरीमध्ये कोणालाही दुःख नाही, कोणालाही कोणत्याही प्रकारचा आधार नाही, कोणाला दैन्य नाही, कोणाला गरिबी नाही. सगळे आनंदानं वागताना वर्तन करताना मी पाहिलेलं आहे. भरतजी रामाला सांगतात. कोणा नाही जरीची वार्ता कोणा नाही हृदय चिंता कोणा नाही देही क्रोशता स्वानंदता पुरवासी. भगवंत तुम्ही राजे झाल्यापासून कोणालाही जरा म्हणजे म्हातारपणाची व्यथा नाही, कोणालाही त्या ठिकाणी हृदयामध्ये कोणाचीही चिंता नाही. सगळेजण आनंदानं अयोध्येमध्ये वागतात. कोणाला सुद्धा देहामध्ये अशक्तपणा नाही. सगळे असणारे दष्टपुष्ट या नगरीमध्ये राहतात आणि सगळे आनंदानं अयोध्येमधले लोक वर्तन करताना राहताना मी पाहिलेले आहे. मृत्यूचे भय नाही कोणासी रामराज्य करिता जनासी सुखी स्वानंदे पुरवासी अहर्निशी राम भजना. भगवंत अयोध्येमध्ये जी लोक राहतात त्यांना मरणाची भीती नाही, चिंता नाही, काही सुद्धा नाही. सर्वजण रामचंद्राचं भजन करतात आणि जेव्हापासून तुम्ही राजे झालेले आहात तेव्हापासून प्रजेला कसलंच दुःख नाही असं भरतजी सांगतात. राज्य सता सीताकांत सर्वजन सुखी स्वस्त राज्य करीती आनंद भरित पूर्ण मनोरथ सर्वांचे. अहो रामचंद्र, जेव्हापासून तुम्ही अयोध्येचे राजे झालेले आहात तेव्हापासून सगळे असणारे लोक आनंदाने राहतात. सगळेजण आनंदानं सुखानं राहू लागलेले आहेत.
आणि कोणालाही कसल्याही प्रकारची बाधा नाही, कारण ज्याच्या मनामध्ये जी जी इच्छा आहे ते ती सगळी पूर्ण होत आहे असं भरतजी बोलतात. श्रीरामाज्ञे करुणा मृत्यू भक्तांचे वंदी चरण अयोध्यावासी स्वधर्माचरण नित्यमेवा करिताती. रामचंद्राची आज्ञा आहे मृत्यूला यमाला, त्याच्यामुळे मृत्यू सुद्धा रामचंद्राच्या भक्ताचं चरण वंदना करतात आणि अयोध्येमध्ये राहणारे सगळे तुमचे भक्तच आहेत. त्यामुळे मृत्यू सुद्धा इथं अयोध्येमध्ये येऊन हे असणाऱ्या लोकांना नमस्कार करतोय. त्यामुळे मृत्यूची चिंता कोणाला नाही. सगळेजण स्वधर्मानं अयोध्येवासी राहतात, वागतात असं भरतजी बोलतात. बाळत्व तारुण्य जरा न बाधी श्रीरामाच्या किंकारा सर्वांसुख देत सेवारा सर्वांतरी राहून. म्हणून बाळत्व तारुण्य जरा ही काय असणारे बाधा आहेत, ही बाधा कुठल्याही असणाऱ्या साधकाला होत नाही. वेळेच्या वेळेला पाऊस पडू लागलेला आहे, वारा सर्वांना सुख देतोय, सर्वांच्या अंतरामध्ये राहून सर्वांना सुख प्राप्त होत आहे असं भरतजी नगरीमधली सगळी वार्ता रामचंद्राला सांगतात. यथा काळी प्रजन्य वर्षाव करी श्रीरामाज्ञे करुणा तेने पिकती नाना धान्य सुकाळ पूर्ण अयोध्येसी. आणि वेळेच्या वेळेला पाऊस पडत आहे, वेळेच्या वेळेला असणाऱ्या त्या ठिकाणी ऋतू आपापल्या कालानिमित्त त्या ठिकाणी वर्तन करतात. वेळोवेळी असणाऱ्या अयोध्येच्या परिसरामध्ये शेतामध्ये धान्य पिकत आहे, त्यामुळे पूर्ण सुकाळ अयोध्येमध्ये आहे. दुष्काळाची वार्ता नाही, सगळे लोक आनंदाने राहतात असं भरतजी सांगतात. जे जे काळी जो जो ऋतू तो तो यथा काळी प्रवर्ततू सूर्य खडतर नाही तपतू श्रीरामाज्ञे करोनी. रामचंद्र तुमची आज्ञा चराला आहे, त्याच्यामुळे ज्या ज्या काळामध्ये जो जो ऋतू आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा ही प्रत्येक ऋतू आपापल्या काळामध्ये यथाकाळी वर्तन करतात. उन्हाळा आला तर सूर्य जास्त तापत नाही, अयोध्येमधल्या लोकांना त्रास होईल, जास्त ऊन लागल ह्याची काळजी सूर्यदेव घेतोय. त्यामुळे सूर्य सुद्धा जास्त उन्हाळ्यामध्ये तापत नाही. त्याच्या असणाऱ्या पद्धतीने सर्व ऋतू आपापल्या काळामध्ये वर्तन करतात असं भरतजी रामांना सांगतात. समुद्रानुलंघीची मर्यादा साधून प्रवर्तती निंद्यवादा वेदशास्त्रांच्या संवादा अन्यथा भाषणा न करीती. अहो समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करत नाही. इथं असणारे राहणारे साधू संत एकमेकाची निंदा करत नाहीत, एकमेकांना नावं ठेवत नाहीत किंवा वेदशास्त्र कथा पुराण भगवंताचं चिंतन भगवंताचं नामस्मरण याच्या व्यतिरिक्त काहीच गप्पा गोष्टी बाकीच्या करत नाहीत असं भरतजी सांगतात. बरोबरी वेदाध्ययन पुराणानी हरिकीर्तन अखंड वाचे नामस्मरण कोणारी स्मरण पैनाही. अहो घरोघरी रामायण आहे, प्रत्येकाच्या घरात रामाची कथा आहे. प्रत्येक अयोध्या नगरीमध्ये जेवढी घर आहे प्रत्येक घरामध्ये रामकथा आहे, प्रत्येक घरामध्ये रामायण आहे, वेदाचं अध्ययन आहे, हरीचं कीर्तन आहे, पुराण श्रवण आहे आणि अखंड वाचला अखंड रामनामा तुमचं असणारं स्मरण आहे. कोणाला सुद्धा अयोध्या नगरीमध्ये भगवंताच्या नावाचं विस्मरण नाही. ऐसा श्रीराम सचितानंद गण जो का योगीश्वरांचे हृदय रत्न जो का भक्त जन निज जीवन तो स्वानंदे पूर्ण लीला दावी. आणि असणारा श्रीराम सतचित आनंद घन आहे, सतुदित चित्ताला आनंद देणारा रामचंद्र आहे. जो असणारा योगी लोक आहेत त्या योगियांचं हृदयरत्न रामचंद्र आहे. जो भक्ताचा प्राण रामचंद्र आहे तो स्वानंदानं आपली लीला करून वर्तन करून दाखवतात, आपल्या लीलेनं हे असणारे चरित्र दाखवतात असं भरतजी बोलतात. जो चिदाकाशीचे गगन जो भक्त जनवनीचा चंदन जो कार्त चकोरा निज जीवन तो स्वानंदे पूर्ण लीला दावी. आणि जो असणारा भगवान परमात्मा भक्तरूपी वनामधला चंदन आहे. चंदन वनामध्ये असले की त्या पूर्ण वनाला सुवास येतो. तशा पद्धतीने भक्तरूपी वनामधला चंदन रामचंद्र आहे. चकोर आहे, त्या चकोराचं जीवन म्हणजे पाणी रामचंद्र आहे. असा असणारा राम तो आपल्या स्वलीलेनं हे असणारे चरित्र जगतामध्ये दाखवतात. जो भक्त सागरीची नौका जो योग्य हृदयी चित्काळिका तो श्रीराम किंचन सखा ज्याचे नामे देखा पातके हरती. आणि जो भक्त असणाऱ्या भक्ताला हे असणाऱ्या भवसागरारूपी तरुण नेणारी नौका आहे. भक्ताला ह्या भवसागरामधून तरुण घेऊन जाणारी नौका म्हणजे रामचंद्र आहे. जो योगियांच्या हृदयामध्ये अखंड वास करतो,
योगियांचं जो ध्यान आहे, मुनिजनांचं ध्यान आहे, तो असणारा रामचंद्र आहे. आणि दीनजनाचा, भक्तजनांचा विश्राम आनंद देणारा तो राम आहे असं भरतजी बोलतात. एकची एका जयाचे नाम महादोषा करी भस्म कलियोगी साधनांचे नाही काम रामनामा वाचवणी. अहो जगामध्ये एकच आहे, ते फक्त रामचंद्राचं नाव आहे. आणि रामाचं नावच महादोषा करी भस्म. कितीही पाप असू द्या, पापाच्या पर्वत कोडी, महापापाच्या पर्वत कोडी श्रीराम नाम क्षणी विभांडी. त्याच्यामुळे श्रीराम तो अक्षरासाठी पातके जळती कोट्यानुकोटी. तो नर सरता होय वैकुंठी वैसे पाठी ब्रह्मयाच्या. कलियुगामध्ये रामनामच श्रेष्ठ आहे. आणि रामनामाशिवाय दुसरं बाकीचं कलियुगामध्ये काहीच साधन लागू पडत नाही. एकच श्रीराम नाम सगळ्या असणाऱ्या जगाचा महापातकीयाचा उद्धार करतो असं भरतजी सांगतात. कलियुगी मुख्य साधन श्रीरामाचे नाम जाण पार्वती प्रति मदनारी आपण नाम महिमान सांगत असे. या कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी दुसरा उपायच सांगितलेला नाही, फक्त एकच रामचंद्राचं नाम आहे, भगवंताचं नामस्मरण आहे. आणि त्याच नामस्मरणामध्ये काय ताकद आहे ती एकांतामध्ये पार्वतीला महादेवजी सांगतात. नामे मुक्ती नामे मुक्ती नामे यशा नामे कीर्ती नामे होया परमपद प्राप्ती नामे हरती महादोष. रामचंद्राच्या नावानं भक्ती आहे, नावानं मुक्ती आहे, नामानं यश आहे, नामानं कीर्ती आहे. आज एवढा मान सन्मान आहे ती रामचंद्राच्या नावामुळे आहे. आणि नावानं परमपद प्राप्त होतं. किती जरी दोषी असला, पापी असला तरी सुद्धा नामस्मरण त्याचं पाप हरण होतं, संपत असं या ठिकाणी सांगतात. अबद्ध करिता वेद पठन अवश्य निषेध वादी जाण अबद्ध म्हणता श्रीराम नारायण अगणित पुण्य स्मरत्याते. वेदाचं पठन करायचं म्हटलं, वेदाचा एखादा श्लोक चुकला, अबद्ध वेदाचं पठन झालं तर दोष लागतो. त्यामुळं वेदाचं पठन करणं खूप अवघड आहे. पण रामाचं स्मरण करताना जरी चुकलं, राम राम म्हणताना उलट सुलट जरी झालं तरी सुद्धा त्याचा उद्धार होतो असं सांगतात. अबद्ध मंत्र उच्चारिती जापक चळती नेनो किती अपत नाम नित्य जपती ते पावती सायुज्य. आवही मंत्र आहे, तो श्लोक आहे, संस्कृत आहे. ते संस्कृत म्हणत असताना चुकतं. आणि संस्कृत चुकलं, एखादा श्लोक चुकला, ओवी चुकली तर काय होतं, अनेक प्रकारे चढून जातात. ते असणारे जे काही जपक आहेत ते जप करणारे चढून जातात, त्यांचा उद्धार होत नाही. पण रामचंद्राचं नाव आहे, उलट घ्या सुलट घ्या कसं बी घ्या तरी सुद्धा त्याचा उद्धार होतो. म्हणजे संस्कृताच्या पाठीमागं लागलं, जपाच्या पाठीमागं लागलं, मंत्र म्हणताना चुकलं की त्याचा दोष लागतं, त्याचं पाप लागतं. त्याच्यामुळं फक्त रामाचं भजन करायचं आणि त्याचा उद्धार होतो असं सांगतात. नामे कळी काळा सीका नामे पातका महादाक नामे मादिका हाक नामे प्राप्त सायुज्य. नामामुळे कळीकाळ घाबरतो, कळीकाळ जवळ येत नाही. नाम महापातकाला सुद्धा नाव घाबरवतं. नावामुळे महापातक जवळ येत नाही. एवढंच नाही, नामामुळे यमधिक सुद्धा जवळ येत नाही आणि रामचंद्राच्या नावानं सायुज्य प्राप्त होतं. नामे उद्धारिली कुट्टिनी नामे गणिका चढली विमानी नामे पावन हे अवनी नामे त्रिभुवनी आनंद. अहो कुंटिनी असणारी नामाच्या नामस्मरणानं उद्धरली गेली गणिका, ही असणारी गणिका सुद्धा विमानामध्ये चढली नामस्मरणाच्या बळावरती. श्रीराम नाम उच्चारे गणिका तात्काळ गेली वैकुंठ लोका. हा विश्वास होता कैलास नायका ध्येय मूर्ती म्हणून. रामचंद्राच्या नावानं गणिकेचा उद्धार होतो ही विश्वास महादेवाला होतो, कारण महादेवाची ध्येयमूर्ती रामचंद्र आहे. म्हणून नामानं सगळ्या जगताचा उद्धार होतो. ही संपूर्ण पृथ्वी नावानं उद्धारते असं ग्रंथकर्ते सांगतात. नामे वाल्मिका चोरटा कळी काळे घेत जटा नामे मुक्तीच्या पिकल्या पेठा नामे देशवटा भवदोषा. वाल्मिक चोरटा होता महाराज, लोकांना मारित होता वाल्या पोळी, काय त्यानं पाप केलेली होती. पण रामचंद्राच्या नामस्मरणानं त्याला राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, मारा मारा म्हणत होतं. पण 2-3 वेळा मारा मारा फास्ट म्हणलं की एकदा राम तयार होते. आणि त्याच उलट्या सुलट्या नावानं त्या वाल्या पोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला.
आणि असणारे भवदोष जे आहेत ती भवदोष देशाच्या ह्या शरीरामधून लांब घालवले एवढी ताकद रामचंद्राच्या नामामध्ये आहे. गोविंद नामाच्या तुळनेसी न येती पुण्याची राशी ग्रहणकारी कोटी धेनुसी जरी तिथलिया शृंगारून. अहो रामचंद्राचं एवढे नाम श्रेष्ठ आहे की ते नावाच्या पुढं पुण्याची गणना कोण करी. एकदा रामाचं स्मरण केले की त्याच्या पुण्याची गणना करता येत नाही. मग तुम्ही किती जरी दान करा, ग्रहणाच्या वेळी कोट्यवधी गाय जरी दान दिल्या शृंगारून, तरी सुद्धा एक नामस्मरणापुढं त्याचं पुण्य कमी पडतं असं सांगतात. सुवर्ण शृंगी रौप्यपुरी सवत्सा आभरणेसी कोटीवरी दिदल्या फळा नामा बरोबरी नये निर्धारी तुळिताही. तुम्ही सोन्याच्या शिंगा असणाऱ्या असंख्य गायी आपल्या वासराबरोबर जरी दान केल्या तरी सुद्धा त्याचं फळ एक नामा बरोबरीला सुद्धा मिळत नाही. म्हणजे एवढ्या हजारो गायी जरी तुम्ही दान केल्या तरी त्या गोदानाचं पुण्य एक रामनाम स्मरणाच्या बरोबरीला आहे असं सांगतात. अथवा दशसहस्र वर्षापर्यंत त्रिवेणी तीर आश्रयनी तेथा राहिल्या पुण्य गणित नाम तुळनेसी पैनाही. 10,000 वर्ष ही त्रिवेणी आहे. प्रयागला त्रिवेणी संगम आहे. त्या त्रिवेणीच्या तीरावरती तुम्ही 10,000 वर्ष अक्षयवास राहा, तिथलं अगणित पुण्य मिळेल. पण ती एवढं 10,000 वर्षाचं पुण्य एक रामनामाच्या बरोबरीचं आहे असं सांगतात. एकायुत महायज्ञ सांगोपांग करुणी जाण अथवा मेरू इतके सुवर्णदान दिदल्या नाम महिमान अधिक. अहो असंख्य आयुत म्हणजे कोटी संख्येचं पुढचं आयुत आहे. आणि ते असणारे आयुत दिवस तुम्ही यज्ञ करा, तरी मेरू एवढं सुवर्ण दान करा. मेरू पर्वत एवढं जरी सोनं दान केलं तरी सुद्धा त्या पुण्याची बरोबरी रामचंद्राच्या नावाला होत नाही. त्याच्यापेक्षा रामाचं नाव घेतलेल्याचं पुण्य अधिक आहे. तुके पुण्य एकीकडे घालिता नामाच्या पारडे तुळनेसी न पावे चंद्र चुडे म्हणून हृदयी तरी येले. आतापर्यंत एवढं सगळं पुण्य सांगितलं, ती पुण्य एका बाजूला राहू द्या आणि एकदा स्मरण केलेल्याचं पुण्य एका बाजूला राहू द्या, तरी नामधारकाचं पुण्य जडच आहे. ते कधी हलका होत नाही. महादेवाला माहिती आहे. म्हणून महादेव सदोदित रामाचं भजन करतात. ग्रंथकर्ते सांगतात. आधीच तो पिनाक पाणी सगळ्या देवांचा मुकुटमणी तोही राहिला नाम संजीवनी उपासक होऊनी नामाचा. आणि आधीच असणारे महादेव तपस्वीमध्ये श्रेष्ठ आहे. तर सगळ्या देवांचा मुकुटमणी आहे. देवोंकी देव महादेव जे आहेत, पण ते सुद्धा रामचंद्राचं नामस्मरण त्यांनी सगळ्या हृदयामध्ये सदोदित राहिलेलं आहे. नाम अमृत संजीवनीचं सेवन ती सदोदित करतात असं ग्रंथकर्ते सांगतात. ऐसी भरते स्तुती करुण ऐकोनी श्रीराम दे आलिंगन देवनी दोघा समाधान वेगळेपण दिसेना. अशा पद्धतीने रामनामाची स्तुती रामचंद्राच्या महिमेचं वर्णन भरताने केलं. रामचंद्राला भरताना आनंदाने मिठी मारले. अग्रुजानुजा ठेवा पडली मिठी जेवी गगना गगनी होय बेटी ऐसी आलिंगन सुख संतुष्टी एरेरा पै झाली. रामचंद्र आणि भरतजी एकमेकांना प्रेमानं मिठी मारली. जसं आकाशामध्ये दुसऱ्या आकाशानं गगनानं एकमेकाला मिठी मारावी, तशा पद्धतीने रामचंद्र आणि भरत मिठी मारल्यानंतर दोघे एकच झाले. त्याच्यामध्ये वेगळेपणा राहिलं नाही असं सांगतात. रवी सोमा शांती सममंडळा जेवी येती देवी मांडवी कांत आणि जानकीपती समसाम्य भेटले. आणि जशा पद्धतीने चंद्र आणि सूर्य एकमेकाला त्या ठिकाणी मासाच्या अंती भेटतात, दोघांमध्ये दुजेपणा राहत नाही, तशा पद्धतीने मांडवीचा पती भरत आणि सीतेचा पती रामचंद्र एकमेकांना भेटले. एका जनार्दना शरण चौघे बंधू जानकी रमण करत झाला चरित्र कथन ते सावधान अवधारा. ग्रंथकर्ते गावोबा काका आपल्या एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींना शरण जाऊन सांगतात, रामचंद्र आपल्या चौघा भावा समवेत अयोध्येच्या ठिकाणी राहिलेले आहेत. आता इथून पुढे आपल्या चौघा भावांना सोबत घेऊन रामचंद्र काय काय चरित्राचं कथन करतात, काय काय लीला दाखवतात, लक्षपूर्वक ऐका. मागील कथेची संगती राजे बोळवणी श्री रघुपती पुष्पक पुजोनी अति निभूती
असे विचारावयाक्षिती पाठविले. पाठीमागच्या अध्यायामध्ये काय कथा झाली होती श्रोत्यांना लक्षात यावं म्हणून सिंहावलोकन म्हणून पाठीमागचं सांगितलं. पाठीमागच्या अध्यायामध्ये सगळे राजे 300 राजे रामचंद्रांना भेटायला आलेले होते. ते आपापल्या रामचंद्राचं गुणवर्णन करत आपापल्या नगराला गेले. पुष्पक विमान रामचंद्राच्या सेवेमध्ये आलं. ते सुद्धा आकाशामध्ये गुप्त विचारण्यासाठी गेलं. आता पुढे काय झालं ऐका. तदुपरी भरताचे स्तवन ऐकून श्रीराम सुख संपन्न भरत भक्त राजा म्हणून आलिंगन देवनी सुखी केला. आणि याच्यानंतर भरतजी आलेले होते. आपल्या गावामधली सगळी व्यवस्था भरतजींनी पाहिली. आनंद वाटला. रामचंद्राच्या पुढे आले आणि भरतानं रामचंद्राचं स्तवन केलं. स्तुती ऐकली. रामचंद्राला आनंद वाटला. भक्तामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या भरतजींना रामचंद्राने आलिंगन देऊन सुखी केलं. स्वस्ती श्री भागवत रामायणे उत्तरकांडे एका कार्तिकया भरत स्तवना नाम एक जय गोरा श्रीकृष्ण अर्पणमस्तु. पुंडलीकवधारी विठ्ठल श्री